4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी एकदम महत्त्वाची बातमी आहे बघा। आताच स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। पुन्हा अर्जाची एकदा पडताळणी होणार आहे, यातून या बहिणी होणार आहेत बाद। अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे, तुम्ही आत्ताच बघितली आहे बातमी। मी आता सविस्तर बातमी तुम्हाला सांगतो, कारण सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहत आहोत। उद्या 3 जानेवारीपासून पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होणार आहे या बहिणींची, आणि या बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत। त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, एवढंच काय डिसेंबरचा हप्ता राहिलेला असेल किंवा इथून मागचे जे पण हप्ते राहिले असतील ते हप्ते मिळणार नाहीत, अशी मोठी घोषणा आताच झालेली आपण बघितलेली आहेत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। ज्यांच्या नावावर 4 चाकी असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल। अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री स्वतः त्यांनी आता इथं सांगितलेलं आहे आणि आपण व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे। संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे बघा। 5 निकष, आता 5 नियम आहेत, त्या नियमानुसार सर्व लाडक्या बहिणींचं परत एकदा पुन्हा एक महत्त्वाचं काम, आता एक मोठा निर्णय इथं झालेला आहे, ते आपण बघितलं आहे। आता काय आहे ते 5 नियम, तुम्हाला काय काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेत पुन्हा एकदा पैसे मिळतील, काय नेमकं तुम्हाला करायचं आहे जेणेकरून तुमचा अर्ज पडताळणी होणार नाही, किंवा जरी झाला तरी तुमचा अर्ज व्यवस्थित त्यातून निघून जाईल, कुठेही अडथळा तुम्हाला येणार नाही। असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता जवळपास 21 रुपये सुद्धा होणार आहेत। तर जर 2 महिला एका घरात जर त्या लाभ घेत असतील तर 4200 रुपये हे आपल्या लाडक्या बहिणींच्या एका घरात येणार आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज बाद होणार नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला अर्ज बाद होऊ नये तर मी जे सांगतोय तो व्यवस्थित नीट बघा। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आता जो पहिला नियम आहे बघा, पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होणार आहे। आता स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, आपण बघितलं आहे बघा। तिथं अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे। ज्यांच्या नावावर 4 चाकी असेल त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल। कारण का सांगतोय, कारण आता हे जे नियम काढले होते ते जवळपास आपण बघितलं ही जुलैपासून चालू होतं, परंतु शासनाच्या असं कुठेतरी लक्षात आलेलं आहे की जुलैनंतर काही लाडक्या बहिणींच्या घरात नवीन 4 चाकी आलेल्या आहेत। जसं नवीन वर्षात कोणी नवीन गाडी घेतं, दिवाळीला गाडी घेतं, पाडवा असतो, तर अशा कोणी सणासुदीला गाड्या घेतलेल्या आहेत, तर अशी माहिती त्यांच्या हाती RTO कडून लागलेली असावी। त्यामुळं लक्षात घ्या, काही महत्त्वाच्या कुटुंबाकडून सुद्धा इथं त्यांना तक्रारी आलेल्या असतील, ज्यामुळं त्यांना पुन्हा अर्ज पडताळणी करावी लागणार आहे त्या कुटुंबाची। त्यामुळं तिथं आता मी जे सांगतो ते लक्षात घ्या। जर तुम्ही नवीन गाडी घेतलेली असेल किंवा तुमच्याकडे एखादी गाडी असेल, जर एखादी गाडी तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण यातून आपला अर्ज बाद होऊ नये, तर तुम्हाला काय काम करायचं आहे ते सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे, जर ती गाडी तुम्ही वापरत नसाल परंतु ती तुमच्या नावावरती आहे, तुम्हाला लागत नसेल तर ती पटकन पुढच्या 2 ते 3 दिवसात ती गाडी विकून टाका, कारण गाडी ठेवून काय फायदा नाही आहे। गाडी जर तुमची तिथं जर तिथं तुम्हाला दिसलं, RTO कडे जर तुमचं रजिस्ट्रेशन दिसलं तर तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे। तर एक काम आहे, एकतर एकदम भंगार गाडी असेल, एकदम तिची जी काय आपण म्हणतो ती एकदम खराब क्वालिटीची झाली असेल तर तिला स्क्रॅपला करून टाका सरळ। तिची जर लाईफ संपली असेल तर स्क्रॅपला करून टाका, म्हणजे आणि RTO जाऊन ते सगळं काम करून घ्या, म्हणजे तुमचं नाव तिथं RTO मध्ये दिसणार नाही। दुसरं, जर तुम्ही वापरत नसाल तर ती गाडी विकून टाका। जर नवीन घेतली असेल तर मात्र त्याच्यावरती आता पर्याय नाही, कारण परत तिथं अर्ज पडताळणीमध्ये RTOचं जर आपण चेक केलं त्याच्यात जर तुमचं नाव आढळलं तर 100% तुमचा अर्ज हा बाद होणार आहे। समजलं? आता पुढचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, परंतु तुम्ही काय करताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेच नाहीत। त्यामुळं खरी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त ती आपल्या चॅनलवरती मिळत असते, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट मी सांगतोय, ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव
किंवा माहिती, आता माहितीमध्ये काय काय ते सांगतो बघा. तुमचं नाव येतं, तुमचा ॲड्रेस येतो, तुमचा फोन नंबर येतो, तुमची बर्थ डेट, तुमची जन्मतारीख येते, तुमचं मेल जेंडर येतं म्हणजेच लिंग पुरुष स्त्री असं येतं, तुमचं पूर्ण नाव बघा. कोणाकोणाचं नाव आता समजा लक्ष्मी आहे तर लक्ष्मीची स्पेलिंग काय आहे, LAKSH आहे का LAXMI आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत बघा. जर तुमचं बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव किंवा पूर्ण माहिती, संपूर्ण माहिती जर एकसारखी नसेल तर तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत होतो मित्रांनो की आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डवरची जी माहिती आहे ती एकदा चेक करा. तुमचं नाव चुकलं असेल तर नाव व्यवस्थित करा, बर्थ डेट चुकले असेल तर बर्थ डेट व्यवस्थित करा, तुमचा पत्ता व्यवस्थित करा. तरी तुम्ही ऐकलं नाही कारण तुम्ही आपले व्हिडिओ पाहत नाहीत. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी. आता एक काम करायचं ह्याच्यातून वाचण्यासाठी तुम्हाला, एक तर तुम्हाला काम करायचं आहे तुमचं जे बँकेचं नाव आहे, जर तुमचं आधार कार्डवरचं नाव बरोबर असेल तर आधार कार्ड देऊन तुम्ही बँकेतलं नाव चेंज करून घेऊ शकता चुकलेलं असेल तर. जर तुमचं बँकेतलं नाव बरोबर असेल तर आधार कार्ड तुम्ही अपडेट करायचं आहे उद्याच्या उद्या. हे कामं दोन्ही उद्याच्या उद्या तुम्हाला करायचे आहेत, कारण पडताळणीमध्ये जर परत तुम्ही आढळले तर मात्र तुमचा तिथं अर्ज बाद होणार आहे. पुढचं बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त ज्याचं उत्पन्न असेल त्या लाडक्या बहिणींचा अर्ज बाद होणार आहे. आता झालंय असं बघा, काही लाडक्या बहिणींना जे काही घरातले लोक होते त्यांना सरकारी नोकरी लागलेली आहे आता 1-2 महिन्याखाली. अशा काही तक्रारी आल्यात. अशा स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की कोणाकोणाला सरकारी नोकरी लागलेली आहे, कोणाला चांगल्या IT कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे, तर त्यांचं जे आयकर जे आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स ते देऊ शकतात. आता इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येतात आहेत, त्या पट्ट्यामध्ये येत आहेत. तर अशा लाडक्या बहिणी आता अर्ज पुढे नेऊ शकत नाही, पुढे त्यांना त्याचा लाभ हा मिळणार नाहीये. यांची पुन्हा फेर तपासणी 100% होऊन त्यांचं नाव हे बाद केलं जाणार आहे. त्यामुळं जर तुमच्या घरात कोणी नोकरी लागला असेल तर मात्र आता तुम्ही इथून पुढं विसरायचं, तुम्हाला कुठलाही हप्ता इथं मिळणार नाहीत आणि या लाडक्या बहिणी ठरणार आहेत अपात्र. आता अजून एक सांगतो, शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असल्यास लक्षात घ्या, जर तुम्ही चुकून कुठल्या एखाद्या संजय निराधार गांधी योजना किंवा दुसरी अशी कुठली योजना असेल जिचं अमाऊंट 1500 रुपयापेक्षा जास्त असेल आणि अशी जर योजनाचा तुम्ही कुठला लाभ घेत असाल तर तुम्हाला तिथं परत आता लाभ मिळणार नाहीये, तुमचं नाव तिथून काढलं जाणार आहे. आणि हे 100% खरं आहे. तुम्ही आता व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे. तर बघा, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी जर तुम्ही आता वाटत असेल की तुम्ही येऊ नये याच्यात, तर मी जे काम सांगितलेलं आहे ते करावं लागणार आहे. कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी आता बोललं, आपण व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे. उद्यापासून हे अर्ज पडताळणी पुन्हा चालू होणार आहेत आणि जानेवारीच्या हप्त्यापूर्वी हे जसं जसं अर्ज पडताळणी होईल तशी तशी त्याची बघा अर्ज पडताळणी झाली की लिस्ट तयार होणार आहे, यादी. ज्यांचा अर्ज क्लिअर त्यांची यादी तयार होणार आणि लगेच जानेवारीचा हप्ता त्यांनाच मिळेल. बघा, जर तुमचा अर्ज क्लिअर असेल तर तुमचं यादीत नाव येईल, परंतु त्याच्या आधी अर्ज पडताळणी 100% होईल. अर्ज पडताळणी झाली की तुमची नवीन यादी येईल, यादी आली की बँकेत पैसे फिक्स होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची आता तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आता आपण एकदा बघितलेली आहे. पूर्ण परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण ही आत्ता अर्ध्या तासापूर्वी आलेली मोठी अपडेट आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्याकडे माहिती नाही त्यांना हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मी जे काम सांगितलं आहे ते तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला योजनेचा लाभ हा चालू राहील आणि परत तुम्ही मला थँक्यू म्हणाल 100%. परंतु तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटकन आधी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.